तेजस नरे हे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आमने सामने लढत असताना पाहायला मिळाले. पहिला बॉल गोल्डन स्पॉट वरती टप्पा पिच झाला, वेगानं बॉल निघून गेला. एसटी रक्षक विवेक बाईत याचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्लेअर ऑफ द मॅच अगदा राहिला तुषार, ज्याच्या बॅटमधनं 8 बॉल मध्ये तब्बल 21 धावा आल्या. फुलरलेनचा बॉल बॉल अवे मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली करणार नाहीये चुकी. धक्का क्रमांक पहिला रोह्याचा बायकरमॅन तेजस नरे बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का बसतोय टीम आई सासईवाली तुलसी फायटर्स या संघाला, कारण की महत्वाचा फलंदाज संघाचा सरसेनापती पहिल्याच बॉलवरती बाद होत असताना पाहायला मिळाला. पहिला डॉट बॉल आला. दडपण जरूर साईराज नरे या गोलंदाजानं क्रिएट केलं. दडपणानंतर एक मोठा स्ट्रोक खेळण्याची जरूर इथे संधी निर्माण करून दिली, परंतु त्या स्ट्रोक वरती फसलेले आपण पाहिले साईराज नरे. विनंती असेल टीम आई ससाईवाली तुलसी फायटर संघाला एक रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या इथे येऊ द्या. थोडस आम्हाला सहकार्य करा. बॅटर्सचं नाव येणं गरजेचं असणार आहे, कारण की ही स्पर्धा एकंदरीत जर पाहिली ना तर मालिकावीरासाठी या स्पर्धेसाठी बाईक देण्यात येते. योगेश मात्रे हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. एकही धाव फलकावरती नाहीये. वेग 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 आणि प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळालं. टप्पा पडतो, पापणी डोळ्याची लवते न लवते तोवर बॉल एसटी रक्षक विवेक बाईतचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल या षटकातील पाहायला मिळतोय. पहिला 3 बॉलचा खेळ संपलाय. मॅग्नेटरी पॉवर प्ले मध्ये अशा दर्जाची गोलंदाजी सैराज नरे करतात. अद्याप एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये. आडवा बॅटने खेळायचा होता. बॅटची कट कॉट बिहाइंड द विकेट. धक्का क्रमांक दुसरा फलंदाज योगेश मात्रे बाद. योगेश मात्रे आले, त्यानं पाहिलं, त्यानंतर ते इथे मात्र बाद सुद्धा झाले. गोलंदाजी करत असताना सैराज नरेनं पहिला बॉल डॉट टाकला. त्यानंतर तेजस नरेची विकेट त्यानं मिळवली. पुन्हा योगेश मात्रे आले. योगेशच्या अगेन्स्ट सुद्धा पहिला बॉल डॉट टाकला. त्यानंतर योगेशनं सुद्धा त्यानं परतवलंय. एकंदरीत 4 बॉल मध्ये एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये, परंतु 2 फलंदाज महत्वाचे फलंदाज बाद केलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 जय देशमुख पिंगळसे गावचा आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. सईराज नरे हाफ ट्रॅकर बॉल बॉल हवेमध्ये. शीतरक्षक वेगानं बॉल वरती येतील, टिपतील, जेल संपेल. फलंदाज जय देशमुखचा खेळ. धक्का क्रमांक 3 फलंदाज जय देशमुख बाद. थँक्यू सो मच इजे. थँक्यू डीजे. काय गोलंदाजी साईराज नरे याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5 बॉल त्यानं हाताळलेत. 5 बॉल मध्ये 3 गडी त्यानं बाद केलेत. अद्याप एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये.
या ओव्हरमध्ये एकंदरीत जर पाहिलं ना तर हा हॅट्रिकचा बॉल असणार आहे. इथून हा बॉल डॉट सुद्धा आला ना तरी सुद्धा इतिहास या क्रीडा नगरीमध्ये घडणार आहे. कारण की या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक जर विकेट संपादन केली तर पहिली विकेटची हॅट्रिक गोलंदाज साईराज नरे याच्या नावे राहणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. प्रमोद हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती दाखल झालेले पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं बॅकफूट वरती ढकललं टीम आई सासाई वाली तुलसी फायटर्सच्या संघाला. कारण की ताकदीची गोलंदाजी हॅट्रिकचा हा बॉल साईराज नरे गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. वर पिच बॉल लॉफ्ट केलाय बॉल निघून चाललाय वन बाउन्स सीमा पार येतोय चौकार. पहिल्या 5 बॉल वरती 3 गडी बाद करत एकही धाव ज्यानं खर्च केली नव्हती. शेवटच्या बॉल वरती मात्र फलंदाज प्रमोद आले. प्रमोदनं मात्र पहिला बॉल फेस करत असताना संघाचं अकाउंट इथं त्यानं ओपन केलं. 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. षटक क्रमांक पहिला मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक इथे संपुष्टात आलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं तळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर हे गोलंदाजी मार्कवरती आलेत. विनंती करूयात रोहा स्पोर्ट्सच्या ॲडमिन सन्माननीय आकाशजी कडव साहेबांना की आपण सुद्धा या मुख्य मंचकावरती यायचं आहे आणि या मंचकावरून या मॅचचा आनंद घ्यायचा. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपण प्रत्येक स्कोरची किंवा प्रत्येक खेळाडूची अपडेट्सच्या माध्यमातून पाहिली ना ते आकाशजी कडव इथे उपस्थित राहतात. त्यांना सुद्धा विनंती करूयात की आपण सुद्धा या मंचकावरती यायचं आहे. आपलं सुद्धा सोनार सिद्ध क्रीडा मंडळ दाटाव यांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. मॅचची कट गली रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले. एक धाव त्या दरम्यान प्राप्त करण्यात आले. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील 5 आकडावरती. यावेळेस विशाल आणि प्रमोद या दोन्ही बॅटरना इथून डाव सांभाळावा लागेल. अडचणीत जरूर संघ सापडलाय कारण की साईराज नरेने त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. परंतु आता इथून मात्र टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. मोठी धावसंख्या या षटकामध्ये उभारावी लागणार आहे. सागर सावंत हे गोलंदाजी करतात. स्लोवर 1 गतीमध्ये केलंय परिवर्तन. दिशा इथे चुकली. दिशाहीन गोलंदाजी व्हाईट बॉलचा आला इशारा. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक 1च्या मदतीनं पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. सध्याच्या स्थितीला टीम आई सासाई वाली तुलसी फायटर्स या संघाच्या विशालजी लाड साहेबांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धाच्या खेळामध्ये बॅटिंग करतोय. ज्यानं रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन्स राहिले आणि आज खऱ्या अर्थानं तो संघ कुठेतरी या पूर्वार्धाच्या खेळामध्ये बॅकफूट वरती आला. आणखीन एक वेगवान बॉल यष्टीरक्षक विवेकचा वैध घेण्यात आला. डॉट बॉलचा इशारा आला. डॉट बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक थांबेल. धावफलकावरती धावसंख्या 6 आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. पहिल्या 9 बॉलचा खेळ 8 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. सागर हे गोलंदाजी करतात. पुन्हा स्लोवर 1 गतीमध्ये केला जातोय परिवर्तन. फलंदाज प्रमोदला चकवलं जातंय, फसवलं जातंय. बॉलवरती बोटे फिरवली जातात आणि त्या चक्रव्यूहमध्ये फलंदाजाला सुद्धा सातत्यानं फसवलं जातं. आणखीन एक डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं 6 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. इथून मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे प्रमोद या बॅटरला. सन्माननीय लक्ष्मणजी शिर्के साहेब मी आपणास विनंती करतोय की आपण सुद्धा या मुख्य मंचकावरती यायचे. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत असणार आहे संपूर्ण सोनार सिद्ध क्रीडा मंडळ दाटाव यांच्या वतीनं. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी या पूर्वार्धाच्या खेळामध्ये खूप सारी चांगली राहिली टीम असली. धावीर महाराज तळवली या संघाच्या माध्यमातून. त्यामध्ये साईराज नरेचे षटक असं जो मॅग्नेटरी पॉवर प्लेचं त्यानं हाताळलं. त्यानंतर आलेले गोलंदाज सागर हे सुद्धा सर्व प्रेक्षकांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेत आहेत. कारण की त्या ताकदीची गोलंदाजी सध्याच्या घडीला सागर सावंत यांच्या माध्यमातून चालू आहे. आणखीन एक स्लोवर 1 परंतु यावेळेस पिक केलंय. बॉलला फेकून दिलंय. सीमा पार येतोय प्रमोदच्या बॅटमधनं हा षटकार.
पहिले 3 स्लोवर 1 बॉल हाताळले, तदनंतर फलंदाजांना आता मात्र खऱ्या अर्थानं पिक केलं, बॉलला सीमा पार धाडलं. 6 धाव्याच्या मदतीनं 12 धावा धावफलकावरती आहे टीम आई ससाई वाली तुलसी फायटर्स या संघाच्या महत्वाचे 3 फलंदाज अर्थातच तेजस नरे बाद झाले, तदनंतर योगेश आले, योगेश सुद्धा बाद झाले, जय आले, जय सुद्धा बाद झाले. परंतु आता सध्याच्या घडीला प्रमोद आले आणि प्रमोदने धावा सुद्धा बनवल्या. 5 बॉलमध्ये 10 धावेवरती सध्याच्या घडीला प्रमोद हे बॅटर खेळतात. त्यांच्या साथीला विशाल यानं चांगली साथ सुद्धा त्यांना दिली आहे. पुन्हा सागर सावंत दाखल झालेत. यावेळेस वेगवान बॉल, यावेळेस गतीवरती विश्वास दाखवला. हाफ ट्रॅकर हा बॉल होता, वेगानं निघून गेला. फलंदाजाच्या नाका तोंडाजवळून जाणारा हा बॉल निर्धाव घोषित करण्यात आला. डॉटबॉलच्या मदतीनं धावफलक इथे थांबेल. धावफलकावरती धावा. पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पूर्वार्धाच्या खेळामध्ये बॅटिंग करत असताना टीम आई सासाई वाली तुळसी फायटर्स मधल्या ब्रेकमध्ये वळत डीजेकडे ऐकूया, डीजेकडनं सुमधुर संगीत. थँक्यू सो मच जी. कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सतीशदा जाधव यांच्या माध्यमातून ठीक 5 वाजता एक एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामना. एका बाजूला रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्यांच्या विपक्षतेने लढत असताना टीम कोलाड क्रिकेट असोसिएशन या 2 संघादरम्यान प्रेक्षणीय लढत तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली आहे. कौतुक करणं गरजेचं असेल कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सतीशदा जाधव आणि संपूर्ण सोनार सिद्ध क्रीडा मंडळ ताटाव यांचं, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षक वर्गासाठी एक प्रेक्षणीय लढत तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनीष सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती आलेत. मनीष कुचेकर कोलाड विभागातील पुई गावचा हा सितारा गोलंदाजी मार्कवरती आला. आडवा बॅट ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. कुमार पवार बॉलवरती आले, अडवतील फेकतील तत्वरित एक सिंगल सहजरित्या प्राप्त करण्यात येईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अर्थातच 14 बॉल मध्ये 15 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस आडवा पाटने खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. बॉलवरती बोटे फिरवली जातात, बॉलला टर्न केलं जात आहे आणि त्यामध्ये यश सुद्धा सातत्यानं डावकुरे हाताचा गोलंदाज मनीष याच्या वाटेला येते. आणखीन एक डॉटबॉल, डॉटबॉलच्या मदतीनं 15 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. आणखीन एक समरिंग बॉल टप्पा पडला, थोडासा जमिनी लगलत राहिला, त्याचा फायदा इथे मात्र राहील टीम तुलसी फायटर्स या संघाला. इथे मात्र 1 धाव येते एका धावेच्या मदतीनं. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. बॅकफुटवरती आला तेजस नरे, अगदी पहिल्या षटकामध्ये बाद झाले. मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, त्याच कारणानं आता मात्र खऱ्या अर्थानं बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय. परंतु विशाल इथे मात्र हार मानायला तयार नाही आहेत. धावा सातत्याने ते जमा करण्याचा प्रयत्न करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये 2 धावा इथे प्राप्त करण्यात आल्यात. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना या षटकातील हा शेवटचा बॉल. समोर बॅटर आघाडीला आलेले विशाल. आडवा बॅटने खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, दिशा चुकली आहे. बॉलचा येईल इशारा, बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. विशाल यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत मोठे फटके खेळण्यासाठी, सातत्यानं ओळखले जातात, परंतु सध्याच्या घडीला धावा येणं गरजेचं आहे. विशालची बॅट बोलणं गरजेची आहे. यावेळेस आणखीन एक वेगवान बॉल, परंतु दिशा चुकल्या. बॉलचा आला इशारा. आणखीन एक एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती ऍड केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 या आकड्यावरती.
फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, मिस टाइम राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉल वरती आले, त्यांच्याकडनं खरा प्रदर्शन पाहायला मिळालं. एक धावच्या दरम्यान येथे एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावरती. 18 बॉलचा खेळ संपला, 21 धावा धावफलकावरती आहेत. बदल्या ब्रेक मध्ये वळलं डीजेकडे. ऐकूया डीजेकडे सुभद्र संगीत. अठरा बॉल मध्ये 21 धावा बनवल्या टीम आईसासाई वाली तुळशी फायटर्स या संघानं. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी वेगवान गोलंदाजी मागवरती आला. पहिला बॉल शरीरावरती आदळला बॅटर विशालच्या. एक धाव याही वेळेस प्राप्त करण्यात आल्या. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 या आकडावरती. 22 धावा धावफलकावरती आल्यात. मैदानाच्या आतमध्ये जिथे दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना साईराज नरेचं कौतुक करणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीनं त्यानं मॅन्डेटरी बाबरपेचं षटक हाताळलं, अवघ्या 4 धावा खर्च केल्या, 3 गडी त्यानं बाद केले. त्यानंतर आलेले गोलंदाज सागर यांना आपण पाहिलं. सागरनं मात्र 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर मनीष आले, मनीषनं 9 धावा खर्च केल्यात. यावेळेस कोलवटापाचा बॉल अलॉंग द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन. साईराज नरे बॉलवरती आले, अडवतील फेकतील, त्यावर इथे दुहेरी धाव सहजरित्या प्राप्त करण्यात आली. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकडावरती. 24 धावा धावफलकावरती या टीम आईसासाई वाली तुळशी फायटर्स या संघाच्या. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन्स राहिले, परंतु या स्पर्धेमध्ये थोडंसं का होईना बॅकफुटवरती पाहायला मिळाले. यावेळेस सबट्रॅकर बॉल अडबा बॅट ऑनसेटला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन. कुमार आले, परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर बॉल राहिला. बॉल सीमा पार येतोय प्रमोदच्या बॅटमधनं. हा चौकार. थँक्यू सो मच. 28 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस समोरच्या दिशेला बॉल बॅक टू द ड्राइव्ह अलॉंग द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन. साईराज नरे आले, परंतु पाहतच राहिले. आणखीन एक बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. बत्तीस धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. प्रतीक आले, प्रतीक या षटकामध्ये महागडे सुद्धा राहिले. प्रमोदच्या बॅटमध्ये या षटकामध्ये धावल्यात. यावेळेस बॅटची कट घेतल्यानंतर बॉल इथे मात्र एस्टॅनवरती आढळला. आणखीन एक धक्का बसतो टीम सासाई वाली तुळशी फायटर्स या संघाला. फलंदाज क्रमांक 14 प्रमोद बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 6 इम्रान डबीर हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती दाखल झालेत. यावेळेस वेगवान बॉल टप्पा पडला, वेगानं बॉल निघून गेला यष्टीरक्षकाचा. वेध घेण्यात आला. षटक क्रमांक 14
पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिला 24 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आल्यात 32 धावा येणाऱ्या 24 बॉल मध्ये. 33 धावेची करत असेल टीम श्री धावीर महाराज तळवली या संघाला. उड्या डीजेकडे ऐकूया डीजेकडे सुमधूर संगीत. चला आई सासाईबाई तुळशी पाटील संघ कोणत्या प्रकारचा वेळ खर्च करायचा नाहीये. तातडीनं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. टीम श्री धावीर महाराज तळवली याही संघाला आपण विनंती करूयात की आपण सुद्धा आपल्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तातडीने धाडायच्या. मैदानाच्या आतमध्ये पाणी जाऊ द्या. या मॅचसाठी ऑफिशियल संपादकांच्या भूमिकेमध्ये हॅरी जाधव सर त्यांच्या साथीला भावेश डमके सर आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांना ऑफिशियल संपादकांची भूमिका पार पडली आहे त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं खूप सारे आभार. त्याचबरोबरीनं फोर्स वन लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते. जे प्रेक्षक घर बसले आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचं सुद्धा सुंदर सिद्ध क्रीडा मंडळ धाटावच्या वतीनं हार्दिक असं स्वागत असणारे जे प्रेक्षक सातत्याने या कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा या मैदानामध्ये उपस्थित राहून या स्पर्धेवरती प्रेम दर्शवत आहेत त्या सर्व तमाम मायबाप प्रेक्षकांचं सुद्धा सुंदर सिद्ध क्रीडा मंडळ धाटावच्या वतीनं हार्दिक असं स्वागत असणारा. चला श्री धावीर महाराज तळवली संघ आपल्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. यस थँक्यू. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये देवेश सावंत त्याच्या साथीला सागर सावंत दोन्ही तळवली गावचे सितारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. श्री धावीर महाराज तळवली हा संघ एकंदरीत जर विचार केला तर निलेश मोरे आणि नागेशजी सावंत साहेब यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळाला परंतु इथे मात्र नॉकआउटच्या मॅच मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्या स्पर्धेतून ते बाहेर झाले परंतु पुन्हा सतीश दादा आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून त्यांना एकत्रित आणलं आणि आज खऱ्या अर्थानं RTPL फॉर्मॅटचा हा लॉट्स खेळवला आणि हे दोन्ही संघ आज खऱ्या अर्थाने पुन्हा आमने सामने लढत असताना जरूर पाहायला मिळाले. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 24 बॉल मध्ये 32 धावा. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये 32 धावा बनवला टीम आई सासाईवाली तुळशी पाटील संघानं. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर त्याला केले क्रॅकर बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. वन बाउंड सीमा पार येतोय देवेशच्या बॅटमधनं हा चौकार. थँक्यू सो मच इजे. पहिला बॉल वरती मोठा फटका येतोय देवेश सावंतच्या बॅटमधनं. यावेळेस मोठा फटका समोरच्या दिशेला केलाय. आणखीन एक तळवली गावचा ब्रँड दाखवणारा हा मोठा फटका. बॉल सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. मॅचचे रिझल्ट दाखवणारे दोन मोठे फटके आलेत देवेश सावंतच्या बॅटमधनं. पुन्हा तेजस नरे दाखल झालेत.
आडवा बॅटने खेळायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये इथे मात्र एस्टनचा विथ यू मिस अवेलेबल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय धक्का क्रमांक पहिला देवेश सावंत बाद. थँक्यू सो मच इजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रीराम महादेवाडी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आज खऱ्या अर्थाने श्री धाबीर महाराज तळवली या संघासाठी व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. इनिट नंबर 3 बॅटिंग साठी तो दाखल झालाय. 10 धावा फलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम श्री धाबीर महाराज तळवली. इथून बनवायच्यात 22 धावा. खेळ शेष आहे इथून 21 बॉलचा. यावेळेस कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तेजस नरेने टप्पा पडला. वैज्ञानिक बॉल निघून गेला. यष्टी रक्षक इम्रान डभीरचा वैध घेतला. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक येते मात्र स्थिरावेल धावफलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावरती. पहिले 2 बॉल खराब राहिले परंतु त्यानंतर कमबॅक तितक्याच ताकदीनं केलंय. आणखीन एक भन्नाट वेग भरा हा बॉल पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून अगदी दूरवरती ठेवला. यश सुद्धा या बॉलवरती प्राप्त झालं गोलंदाज तेजस नरेला. आणखीन एक डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबले 10 या आकड्यावरती. महत्वपूर्ण गोलंदाजी करतायत तेजस नरे सध्याच्या घडीला. फुलरलीनचा बॉल अडबा बॅटनं ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉल निघून चालला सीमा पार येतोय. आणखीन एक चौकार. थँक्यू सो मच इजे. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आलं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या तेजस नरे या गोलंदाजानं. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी जय देशमुख वेगाचा बादशाह गोलंदाजी मागवरती. ज्यानं रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये दुसऱ्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे चा किताब ज्यानं जिंकला तो जय देशमुख गोलंदाजी मागवरती येतोय. पहिल्या बॉलवरती सहजरित्या सिंगल इथे प्राप्त केलं सागर सावंतनं. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. सागर सावंत आणि त्याच्या साथीला वेग बाईत हे 2 बॅटर सध्याच्या घडीला बॅटिंग मार्कवरती टीम श्री धाबीर महाराज तळवली या संघाच्या माध्यमातून. यावेळेस वेगवान बॉल टप्पा पडला. समरिंग राहिला. अगदी जमिनी लगलत बॉल निघून गेला. यष्टीरक्षक इम्रान डबीरचा वैध घेण्यात आला. डॉटबॉलचा आला इशारा. या डॉटबॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक थांबेल. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतीये 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आहे. तिथून 17 धावेची गरज आहे. यावेळेस मोठा फटका खेळलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक विशाल बॉलचा पाठलाग करतील परंतु लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक वेगाने जरूर आले परंतु त्यांच्या वाख्याच्या बाहेर बॉल राहिला हातातून. निसटल्यानंतर एक धाव इथे प्राप्त करण्यात आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत जर विचार केला तर 33 धावांचा पाठलाग करायचा टीम श्री धाबीर महाराज तळवली या संघाला. 15 बॉल मध्ये 17 धावा बनवायच्यात. हलक्यात स्टेअर केलं. बॉल बॅकच्या ड्राईव्ह स्वतः गोलंदाज बॉल वरती आले. अडवलाय बॉल. कोणती धाव या बॉल वरती घेतली जाणार नाहीये. डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीनं 16 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा एकंदरीत जर विचार केला तर जय देशमुखनं पहिल्या 4 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज तेजस नरेने 14 परंतु या षटकामध्ये कमबॅक सुद्धा तितक्याच ताकदीनं केलंय जय देशमुखनं. 5 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्यात. सागर सावंत समोर बॅटर आहे. हात खुलावे लागतील. धावा आपल्या संघासाठी
बनवावाच लागतील. हाफ ट्रॅकर त्यावर मोठं आक्रमण. बॉल चाललाय सीमा पार. येतोय षटकार. थँक्यू सो मच इजे. 6 धावेच्या मदतीनं 22 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आल्यात. इथून 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल मध्ये 11 धावेची गरज आहे. मायक्रोफोन वरती करूयात छोटासा बदल. या ऐकूयात व्हॉइस ऑफ द टाव रुपेशजी सरांना धन्यवाद. तर 12 चेंडूने 11 धावींची गरज आहे. लालू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोराने धावत येत आहे आणि या ठिकाणी सुरेख झेल, निर्णायक झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि आणखीन एक खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला लालू पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता मात्र समीकरण वेगळं असणार आहे. 11 चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अर्थातच एका बाजूला श्री धावीर तळवली विरुद्ध आई ससाईवाली तुलसी फायटर्स हा संघ आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. कुठेतरी अडचणीत सापडताना आपल्याला आई ससाईवाली तुलसी फायटर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावीर तळवली संघाचा हा डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मनीष मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅट पकडण्याची स्टाईल पाहता आम्हाला धाटा गावातील चेतन जंगम याची आठवण येते. खऱ्या अर्थाने अशा पद्धतीची तो बॅट पकडतो आणि फटके सुद्धा मारतो. त्या दरम्यान आपण पाहिजे ऑन साईडला मिस करून जातोय. चेंडू अवांतरित मिळते. एक धाव या धावफलकावरती निश्चितच रेखली जाईल आणि रेखाटली सुद्धा जाईल. अवांतरित धावेने धावसंख्येत बदल होतोय. आता मात्र 11 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असणार आहे. कुठेतरी संकटात सापडलाय आई ससाईवाली तुलसी फायटर्स संघ. कुठेतरी तेजस नरे नाखुश आहे, कारण की लगातारच्या 2 सामन्यामध्ये जर त्याचा रेकॉर्ड पाहिला ना तर पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. कुठेतरी नाराज केलाय आपल्या संघाला आणि कुठेतरी नाराजीचा सूर मात्र त्याच्या बॅटेमधून आपल्याला पाहायला मिळाला. त्याच दरम्यान आणखीन एक झेल, आणखीन एक मोहरा जाईल. डावकुरी हाताचा मनीष मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 30ला जातोय मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष चितलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीनं त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रत्येक असोसिएशनमधील कमिटी मेंबर या ठिकाणी एक एक करून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण की आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मैत्रीपूर्ण लढत रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन विरुद्ध कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये ही रंगत लढणार आहे. पुढचा चेंडू लालू याचा. त्यावेळेला गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडला. सरळ चेंडूला भिरकावलाय. चेंडू चाललाय वेगाच्या दिशेने. चेंडूवरती धावा मिळतील तब्बल 6. धन्यवाद डीजे.
या ठिकाणी पाहिलं तर मॅच मात्र अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये होते. मात्र आपण पाहिलं ना तर मनीषाच्या झेलनंतर मात्र कुमार मैदानाच्या आतमध्ये आला आणि कुमारने या चेंडूवरती सरळ मोठा फटका खेळला. चेंडूला पाठवला सरळ सीमारेषा पारसाठीचा लांब लचकता हा षटकार होता. हा षटकार नव्हता तर खऱ्या अर्थाने हा अट्टा होता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता मात्र कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेलच धावीर तलवली संघाने. मात्र या ठिकाणी लालू मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूपर्यंत लढत नेण्याचा त्याचा मनसुबा आहे. अंतिम चेंडूपर्यंत मॅच नेण्याची त्याचा मानस आहे. धाडस सुद्धा तितक्याच पद्धतीने करतोय. मात्र कुमारने मात्र या ठिकाणी संजीवनी देणारा षटकार या आधीच्या चेंडूवरती लगावला होता. यावेळीचा लोपर उलटा चेंडू होता. मग त्याला या ठिकाणी हलक्याशा आटाने कटवलाय. सरळ चेंडू जातोय मिड ऑफच्या साईडला आणि त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहे. एकेरी धावेमध्ये या ठिकाणी रूपांतर होतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 30 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण मात्र आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 3 धावेची गरज असणार आहे. कुठेतरी धावा कमी पडल्या. खऱ्या अर्थानं संघाचा संघनायक तेजस नरे याने लगातारच्या 2 सामन्यामध्ये नाराज केलंय. त्याचा भूदंड मात्र या ठिकाणी आई ससाईवाली तुलसी फायटर्सला भोगावा लागतोय. आता मात्र लालू स्वतः जेल खाली होतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. मात्र जेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता. मात्र जेल त्याच्या हाताला आले नाही आणि जेल मात्र धरतीला दान झालं. मात्र प्रयत्न मात्र 100% होतं मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा संपुष्टात आलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 32 इंटू बोर्ड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये आता शिल्लक राहिलेली आहे. कारण की 7 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. कुठेतरी नाखुश केलंय आई ससाईवाली तुलसी फायटर्स संघाने. मात्र धावीर तलवली संघ या मॅच मध्ये पूर्णतः हवी ठरताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण दारोमदार असणारा संघ हा तलवली संघाचा संघनायक दिवेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दोन्ही बॅटरच्या बॅटमधून आपण एक षटकार निश्चित पाहिला होता. मात्र धावा कुठेतरी कमी पडल्या. धावांचा ओघ होता तो कुठे रोखण्यामध्ये धावीर तलवलीची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. त्याचाच फायदा या ठिकाणी धावीर तलवली संघाला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. हलक्याशा आटाने कटवलाय चेंडू चाललाय ऑन साईडच्या दिशेने. या ठिकाणी चौकार मिळतंय 4च्या सरासरीने. आपण पाहिलं तर धावसंख्या आणि ही मॅच सुद्धा आपल्या खिशामध्ये घालताना श्री धावीर तलवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विजयी संघाचे अभिनंदन तसेच पराजित संघाचे खूप खूप कौतुक. शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देण्याचा त्यांचा मानस होता. तर मी आता विनंती करेल तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. पॉवर प्लेचं षटक हाताळत